ऑपरेशन रॉथ ऑफ गॉड. इस्रायलची आयर्न लेडी गोल्डा मेयर आणि मोसादचा सूड. 5 सप्टेंबर 1972ची ती काळी रात्र संपूर्ण जग जर्मनीमध्ये ऑलिम्पिकचा आनंद घेत होतं. पण अचानक इस्रायलच्या 11 खेळाडूंची निघृण हत्या झाली. कोणी केली? पॅलेस्तीनच्या दहशतवादी संघटना PLOने जगासमोर इस्रायलचं रक्त सांडलं. जग हे वाट पाहत होतं की इस्रायल आता रडेल, तक्रार करेल. पण इस्रायलची सत्ता एका 75 वर्षाच्या वृद्ध महिलेच्या हातात होती. नाव काय होतं त्या महिलेचं? गोल्डा मेयर. त्या रडल्या नाहीत, त्यांनी छाती पण पिटवली नाही, तर त्यांनी असा सूड घेतला की आजही जगातील दहशतवादी संघटना इस्रायल हे नाव ऐकून सुद्धा थरथर कापतात. का बरं असं केलं त्यांनी? असं काय केलं? 48 तासात पहिलाच प्रहार केला त्यांनी. या घटनेच्या अवघ्या 48 तासात गोल्डा मेयर यांनी इस्रायली हवाई दलाला आदेश दिला. इस्रायली विमानांनी सिरिया आणि लेबनॉनमध्ये घुसून दहशतवाद्यांच्या 10 तळांना जमीनदोस्त केलं. एका झटक्यात 200 दहशतवाद्यांना यमसदनी पाठवलं. पण तुम्हाला काय वाटतं, एवढं थांबले असतील ते? नाही, हा फक्त आणि फक्त ट्रेलर होता. खरी शिकार अजून बाकी होती. ऑपरेशन रॉथ ऑफ गॉड. लक्षात घ्या. गोल्डा मेयर यांच्या मनातील बदल्याची आग अजून शांत झाली नव्हती. त्यांनी जगातील सर्वात खुंखार गुप्तहेर संघटना म्हणजे कोण, मोसादला बोलवलं आणि एकच आदेश केला: म्युनिक हत्याकांडाशी संबंधित असलेल्या एकाही दहशतवाद्याला जिवंत सोडू नका. या मोहिमेचं नाव दिलं त्यांनी काय? ऑपरेशन रॉथ ऑफ गॉड. म्हणजे काय? देवाचा कोप. लक्षात घ्या. मोसादची शिकारीची पद्धत कशी होती माहिती आहे? मोसादची ही मोहीम 7 ते 20 वर्ष चालली. जगभरातील कुठेही लपलेल्या 35 मुख्य दहशतवाद्यांना शोधून काढलं. जगभरात जिथे जिथे हे दहशतवादी लपले होते तिथून ह्यांनी या दहशतवाद्यांचे पत्ते शोधून काढले. पण मोसादची मारण्याची पद्धत खूपच थरारक होती. दहशतवाद्याला मारण्यापूर्वी त्याच्या घरी एक फुलाचा गुच्छ पाठवला जायचा. त्यावर एक चिठ्ठी असायची: आम्ही विसरत नाही आणि आम्ही माफ तर अजिबातच करत नाही. आणि त्यानंतर त्या दहशतवाद्याच्या शरीरात मोजून 11च गोळ्या झाडल्या जायच्या. 11च गोळ्या का? कारण म्युनिकमध्ये इस्रायलचे 11 खेळाडू मारले गेले होते. हा होता इस्रायलच्या न्यायाचा तराजू. गोल्डा मेयर कोण होत्या माहिती? खऱ्या आयर्न लेडी होत्या. त्यांना इस्रायलची दादीमा म्हटलं जायचं. पण त्यांच्या एका आदेशानं जगाचा भूगोल हादरला होता. त्यांनी दाखवून दिलं की जर तुम्ही इस्रायलच्या एका नागरिकाला हात लावला तर तुम्ही जगात कुठेही लपलात तरी मृत्यू तुमच्या दारावर नक्की येईल. म्हणूनच गोल्डा मेयर यांना खऱ्या अर्थानं आयर्न लेडी म्हटलं जाते. हे लक्षात घ्या. मित्रांनो, गोल्डा मेयर आणि मोसादचा हा इतिहास आपल्याला सांगतो की राष्ट्राची सुरक्षा आणि सन्मानाशी तडजोड कधीही होऊ शकत नाही. तुम्हाला इस्रायलचा हा बदला घेण्याचा प्रकार योग्य वाटतो का? कमेंट्समध्ये नक्की सांगा.